सर, काल ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. आज सर्व नगरसेवकांसमोर विजयी सोबत ते उपस्थित आहात. काय सांगाल एकंदरीत? काल काउंटिंग त्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली मदतप्रधानची आणि त्यांची भेट झाली. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित करून आज सगळ्या काय चर्चा झाली नेमकी भेटीमध्ये? काय नेमकं बोलणं झालं? प्रत्येकाने हे दुःख व्यक्त केलं. अजून कुणाच्या सीट्स जास्त यायला हव्या होत्या. आमच्या काही सीट्स 100 मतांनी 200 मतांनी केल्या, त्या यायला हव्या होत्या असं मत व्यक्त. काय वाटतं, काँग्रेसने कुठेतरी युती आघाडीमधनं बाहेर पडले असतील किंवा तुमच्याच पक्षातील काही जे बंडखोर उमेदवार होते त्यांच्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय? कोण बाहेर पडलं, कोण बरोबर आलं याचा हिशोब लावण्यात काय अर्थ नाही. ते झालं ते होऊन गेलंय. त्यामुळे आता कुणावरती टीका टिप्पणी करणं काय उमेदवारांची नावं वगळण्याचा पण प्रकार घडला. ज्यांची नावं वगळली होती ते सुधीर भगत निवडून आले. तर तुम्हाला निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलं बरं. हे निवडणूक आयोग एक दलाल आहे. या निवडणूक आयोगा इतका घाणेरडा दुसरा आयोग आयुष्यात असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जर बघत असतील तर तडफडत असतील, तडफडत. याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी 1500 मतं कापण्यात आली. 3600 मतं कापण्यात आली याच्या मतदारसंघात. म्हणजे याच्या आणि याच्या मुलीची आघाडी जर ती मतदार असते 3600, तिथे 3000 जरी असते तर यांचं आघाडी 8000ची असते. इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधकांना हाताशी धरून हाताने नावं कापण्याचा प्रकार जो इथला जे निवडणूक याद्या बनवतात त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत. थर्ड ग्रेड. सर, एमआयएमच्या देखील 5 जागा ज्या आहेत मुंब्रामध्ये निवडून आलेल्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना मोठं यश कुठेतरी मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्यापर्यंत वाढत असतो तसा एमआयएम वाढतात. सर, संदीप लेलेने आज पत्रकार परिषद घेतली, भाजपची झाली होती. त्यांनी असं म्हटलंय की एमआयएमची मुंब्र्यात वाढते, त्याचं आत्मचिंतन आव्हाडांनी नक्की करावं. आव्हाडांनी काय करावं? आव्हाड ठरवतो. संदीप लेले सल्ला देण्याची गरज नाही. सर, पाहिलं तर मीरा भाईंदरमध्ये जे असेल भाजपने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. ठाण्यामध्ये शिंदेच्या सेनेने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. कुठेतरी आता भाजपला धडकी भरली ठाण्यामध्ये की शिंदेना भाजप त्यांना नकोशी झाली आहे का? कोणाला नकोशे झाले, कोणाला मिठी मारून बसले, त्याच्याशी मला काय करायचं? एकत्र मिठी मारून 8 रात्र एकत्र घालतो आणि आज सकाळी म्हणतात की आता आपण एकत्र मिठी नाही मारायचं. त्यांचं म्हणणं असं भाजपचं की महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेऊ. म्हणजे वेगळी भूमिका म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्ष त्यांना तुम्हाला लांब ठेवण्याचा त्यांचा लांब ठेवण्यापेक्षा ती एकत्र झोपले ना. 10 दिवस एकत्र झोपले ना. मग 11 दिवस त्यांनी 11व्या दिवशी म्हणतात आता आपण नाही झोपायचं. ठाण्यातल्या लोकांना त्यांनी फसवलंय. जेव्हा ठाण्यातल्या लोकांसमोर गेले तेव्हा एकत्र गेले. आता जर ते म्हणत असतील की आम्ही वेगळी चूल मांडणार आहोत तर त्यांनी ठाण्यातल्या लोकांना फसवलंय असं ठाम आम्ही या ठिकाणी म्हणजे खरोखरीच ज्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं, निवडणूक याद्यांमध्ये घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनानं हाताशी धरून केलेलं आहे. तर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आपला आहे. विरोधी पक्ष त्या पदावर आपण दावा करणार, त्या बाकांवर आपण बसणार एवढ्याच काय आम्ही ठरवलं. सर, शिंदेच्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की आमचं तेच म्हणणं आहे ना. कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं?
तर शिंदेच्या सर्व मुंबईमधले जे नगरसेवक आहेत, जे निवडून आलेले आहेत, त्यांना ताजलँड्समध्ये बैठकीकरिता बोललेलं आहे. त्यांना 3 दिवस तिथेच राहण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. कुठेतरी भीती वाटते शिंदेना मुंबईमध्ये? त्यांनी जे केलं बाकीच्या पक्षाची, त्यामुळे त्यांना माहिती कसं होतं, त्यामुळे स्वतःलाच आता भीती वाटायला लागली. बाकीच्या पक्षांना हेच त्यांनी केलं, आज त्याच्या समोर जात आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल काय मत आहे? महाराष्ट्राचा अभ्यास केलेला जिल्हा परिषद आणि सरचिटणीस सरचिटणीस आहे, पण मी अजून महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा त्याला थोडंसं वाचन वगैरे करावं लागतं. ठाणे महापालिकेत 16 लाख मतदार होते, फक्त 9 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे. 5 लाख पेक्षा जास्त जे मतदार होते ते कुठेतरी मतदान केलं नाही, त्यामुळेच कुठेतरी हा फटका जो येतो. ठाण्यातले लोक मतदान का करतात याचंच मला आश्चर्य वाटतं. पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, ट्रॅफिक, एवढं सगळं असतानाही ठाण्याची लोक मतदानाला का जातात याचं मला आश्चर्य वाटतं. शहाजी भुसटे यांनी अशोक वैकी यांचा पराभव केलेला आहे. 5 ते 6 मला विचाराल तर अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव. अशोक वैती चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत आणणं ही गरज आहे. वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोकला ओळखतो आणि गेली कित्येक वर्ष अशोकला ओळखतो. अशोकचा पराभव हा मनाला लागणारा. सर, प्रमिला किने यांनी शिवसेनेच्या एका उमेदवाराला धोबीपछाड केलेला आहे. तुम्ही त्यांना स्वीकृतरित्या पाठिंबा देखील दिला होता. या निवडणुकीत 2 पक्षांचे शहराध्यक्ष गारद झाले, त्याकडे तुम्ही कसं बघता? काँग्रेस आणि मनसे. बघा, असा कोणी शहर अध्यक्ष उमेदवार हारतात, उमेदवार निवडून येतात, त्याच्यात ते उमेदवार हारले काही ठिकाणी निवडून सर ज्या महाविकास पण विक्रांत चव्हाण निवडून यायला हवा होता. विक्रांत चव्हाण हा तसा बंडखोर माणूस आहे, विरोधी पक्षात त्याचं असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तो निवडून येणं हे गरजेचं होतं. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेणार का तुम्ही? अरे आता सकाळ झाली हो, काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारते घेणार का नाही? तर काँग्रेस जर तुमच्या बरोबर असली असती तर तुमचे फिगर्स कुठेतरी वाढले असते. आता इट्स आणि बट्स वरती उत्तर देणं ती वेळच नाही. पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. तर विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय की यापुढे राजकारण करणार नाही, फक्त समाजकारण करेल. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलाय. काय सांगाल त्यांना? मी त्याला भेटलेलो नाही, पण त्याला असा घाईघाईत निर्णय घ्यायचा नसतो. ठीक आहे, पराभव होतात, पिछेहाट होते. आता आमचीही पिछेहाट झालेली आहे. ठीक आहे, तुला मनाला लागतं. मी सकाळपासून अस्वस्थ होऊन पडून राहिलो होतो. मी त्याच्या मिटिंगला यायच्याही विरोधात होतो. मला म्हणून मी आग्रह दिला नाही हे ठीक आहे, मनाला लागतंय सगळं. राजकारण सोडून मी निघून जाईल, मी त्याला घरी जाऊन धरून मी घरून त्याला बाहेर काढेल, घरी जाऊन त्याला समजून आणि असं वागायचं नसतं. दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्यामुळे दोन राष्ट्रवादी MIM ला फायदा झाला ते आम्ही वेगळेच होतो आणि वेगळेच लढलो. येत्या काळात पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा कोण दाखवणार? पालिका सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय सगळे चेहरे आहेत, गटनेता म्हणून कोण? हे काय सगळेच गटचे. 3 माजी विरोधी पक्ष नेते बसले पुढच्या रांगेत जे निवडून आले. 5 टर्म आमचा नगरसेवक आहे यासीन आमच्याकडे. सर, मुंब्रा आणि कळवामध्ये अनेक तरुण निवडून आलेले आहे. पहिल्यांदा संधी दिली ते निवडून देखील आलेले आहेत. सभागृहामध्ये मुंब्रा आणि कळवाला म्हणजे ठाणेकरांना विकासासाठी कशा पद्धतीने येतो आपली बाजू त्या सभागृह मांडणार? अरे अजून तर त्यांना सकाळ नाही झाली हो, काल रात्री निवडून आले, आता सकाळी मी त्यांना बोलवलं. आता मी काय माझा मांडणार आहे ते कधी आत्ता सांगणार आहे. काय प्रश्न विचारतो? ते स्वतः सांगतात. अजून त्यांचे डोळे पण उघडले नाही, असे झोपेतून उठून आले.
चला ओके गेलं या